महादेवीबद्दल आत्ताची मोठी बातमी. नांदणी इथल्या जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेनं अधिकृत निवेदन जारी केलंय. कोल्हापूरकर आणि जैन समाजाच्या भावना समजून घेत वनतारानं या निवेदनात स्पष्ट केलंय की त्यांचा सहभाग केवळ सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांपुरता मर्यादित आहे. वनताराच्या निवेदनानुसार माधुरीचं स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांचा नव्हता आणि त्यांनी कधीही अशा स्थलांतराची शिफारस केली नाही. संस्थेची भूमिका केवळ माधुरीची काळजी घेणं, तिला वैद्यकीय सेवा पुरवणं आणि तिच्या निवासाची योग्य व्यवस्था करणं यापुरतीच होती. वनतारानं जाहीर केलंय की मठ आणि राज्य सरकारनं माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जाला ते पूर्ण पाठिंबा देतील. न्यायालयाच्या निर्देशांनुसार वनताराचे तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय पथक तिच्या सुरक्षित आणि सन्माननीय परतीसाठी सर्व आवश्यक सहाय्य करतील. तसंच नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव करणार असून वनतारानं नांदणी परिसरात माधुरीसाठी एक आधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय. न्यायालय, परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेनंतर हे केंद्र उभारलं जाईल. हे केंद्र आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्राणी कल्याण आणि हत्तींच्या देखभालीसाठीच्या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असेल. हायड्रोथेरपीसाठी विशेष तलाव, नैसर्गिक हालचालींसाठी मोकळी जागा, वैद्यकीय उपचारांसाठी लेसर थेरपी, सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना, चेनशिवाय मोकळेपणानं फिरण्याची सोय, रबर फ्लोरिंग, मऊ वाळूचे ढिगारे, पायांच्या दुखण्यावर उपचारासाठी विशेष व्यवस्था. वनतारानं निवेदनाच्या शेवटी म्हटलंय की जैन समुदाय आणि कोल्हापूरकरांच्या भावना आम्हाला समजतात आणि आम्ही त्या मानतो. आमचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असूनही जर आमच्या कृतीमुळे कुणाला दुःख झालं असेल तर आम्ही मनापासून क्षमा मागत आहे.